त्याच्यावर सरळ निर्देश दिलेले आहे की आपल्या न्यायिक आयुक्त सहाय्यक करताना कारवाई करणार आम्ही. त्यावर काय आपलं सांगणार? ठीक आहे, तर मी पाठवते वरिष्ठांकडे आणि विचारते, त्यांच्याशी मीटिंग घेते. तेव्हा काय करायचं, एवढे पत्रकार माझ्याकडे आले होते, सगळ्यांच्या काय काय तक्रारी आहेत मी परत एकदा बघते आणि त्यांचं परत एकदा फॉलोअप घेते आणि तुम्हाला दिसेल कारवाई. संबंधित अधिकारियों पे कब तक कार्रवाई होने की अंदेशा है? संबंधित कारवाई आता ती मुख्यालयाकडून किंवा वरिष्ठांकडून तिथे तुम्ही जाऊ शकता, त्यांना विचारू शकता. आप क्या एक्शन लेने वाले हो आपके संबंधित? नाही, माझ्याकडे जर अर्ज आले तर मी आपण कारवाई घेतच असतो. मैडम अर्ज नहीं, आपके यहाँ पे आपके जो भी वार्ड ऑफिसर हैं उनके अंडर में जितने भी अवैध बांधकाम चालू हैं उस वार्ड ऑफिसरों पे आप क्या एक्शन लेने वाले हो एज द उनके? नाही, ऍक्शन तर काय वेळोवेळीला होतच असते ना अधिकारियों पे कोई. आणि तुम्ही फाईल बघू शकता, त्याच्यामध्ये TPL फॉलो केलेली दिसते. अनेक आपण MRTP दाखल केलेले आहेत, अधिकारियों पे क्या दाखल केले. अधिकाऱ्यांवर आता मी कसं काय हे करणार? अधिकारी म्हणजे आता मी आहे तिथे, वरिष्ठांकडून काय होईल ती कारवाई करतील, ते निर्णय घेतील. आयुक्त का ऑर्डर आपके सामने पड़ा हुआ है. मी बोलीन मी त्यांच्याशी की बाबा असं सगळ्यांचे पत्रकार आले होते, मी वरिष्ठांशी बोलीन माझ्या. मंत्री साहब आपले होते एकनाथ शिंदे साहेब, कितने लोगों के ऊपर अभी तक गुना दाखिल किया है, कितने ऑफिसरों के खिलाफ कार्रवाई किया है? हालांकि आपके विभाग के अंतर्गत माजीवाड़ा बांध प्रभाग समिति में कम से कम 20 से 25 जगह अवैध बांधकाम अभी भी चालू है. बांधकामावर आपलं वेळोवेळी आपण त्यांना पत्र वगैरे देत असतो. सगळे DPL फॉलो केलेली आहे, MRTP दाखल केलेली आहे. अधिकारियों पे कितनी कार्रवाई है मैडम जी? इसको अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आता ते प्रशासन बघणार ना, कोणावर कारवाई किंवा काय वगैरे. आपने प्रशासन को कितने लोगों को लेटर दिया कि हमारी जगह पे यहाँ नाही, आपले फाईल तुम्ही बघू शकता. आपल्या वॉर्ड वाईज प्रत्येक आपले कर्मचारी आहेत, बीट निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे प्रत्येक वेळची फाईल आहे, तर तुम्ही फाईल बघू शकता. आपण सगळे DPL फॉलो केलेली आहे त्याच्यामध्ये. मैडम कि आपके जो वार्ड ऑफिसर हैं और बाकी लोग हैं ये आपके ऊपर जा रहे हैं या आयुक्त के आदेश के खिलाफ जा रहे हैं और इतने इलीगल बांधकाम चल रहे हैं उस पर कार्रवाई नहीं, खिलाफ कोई नहीं जा रहा है. त्यांना आपण सगळे पेपर्स वगैरे दिलेले आहेत, तुम्ही पाहिजे तर फाईल मागून शहानिशा करू शकता त्यांच्याकडे. मॅडम कारवाई नहीं हो रहा है उसका क्या वजह है? कारवाई होते ना, कारवाई होते. तो दिन रात इतनी नाही, वेळोवेळी आपण कारवाई करतोय, पोलिसांना पत्र देतोय, त्यांचं पण जबाबदारी आहे. ऐसा कहना है कि जो कार्रवाई होती है वो सिर्फ दिखाने के लिए होती है, किसी भी बिल्डिंग को डिमोलिश नहीं किया जाता है, किसी भी बिल्डिंग के जीने नहीं तोड़े जाते हैं. डिमोलिश पण केलेले आहेत आणि वेळोवेळी आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अजून जास्त काय सांगू मी? तुम्ही फाईल बघून कारवाई करेंगे आपण संबंधित अधिकारी. ते तुम्ही वरिष्ठांकडे विचारू शकता. मॅडम सर बैठक आपले एक आदेश दिले. एक माणूस तुम्हाला तक्रारी देते, तुम्ही एकावर कैसे न्याय देता? त्याचं घर अधिकृत आहे का? नाही, त्यांनाही आपण पत्र दिले, त्याच्यावर तुम्ही कारवाई, त्यांच्याही आपण कागदपत्रांची मागणी केलेली आहे. त्यांना आपण सगळे पेपरसाठी आपण पत्र दिलेलं आहे. मॅडम मी 1 ते 8 पर्यंत 6 महिन्यापासून पत्रव्यवहार करते, परंतु आतापर्यंत कारवाई नाही. हा तावडे साहेब समोर आहे, ते गजानन हाइट्स म्हणून बिल्डिंग आहे, त्यांच्या याचा उत्तर आहे मॅडमला विचारा. तुम्ही बोलतोय तावडे साहेबला विचारा, परंतु काय कारवाई केली ते बोलतोय विधिमंडळाकडे जावा. आता संपूर्ण तुमच्या नियमाप्रमाणे कारवाई पत्रव्यवहार तुमचा संपूर्ण झालाय. तुम्ही हा बिल्डिंगावर कधी कारवाई घेणार आहे? त्यांचे OC डुप्लिकेट आहे, CC डुप्लिकेट आहे, ते सर्व प्रॉब्लेम मी दाखल केले विधिमंडळाला, आयुक्ताला, पण मला न्याय भेटला नाही. तुम्ही एक माणसाचे कंप्लेंटवर माझे पोराबालावर पोटावर पाया दिले, तुम्ही त्याचा जबाबदार कोण? आता माझ्या पोराबालाला कोण नोकरी देणार आहे? ते कुठे जाणार आहे? मला की तुम्ही मला हा बोलले हा ढाबा सोडा, तुम्ही मागे लागा महापालिकाचे, माझ्या असं मत आहे. परंतु डुप्लिकेट OC CC महापालिकाने मला मी पत्रव्यवहार केला, पेपर तुमच्याकडे आले, पण मी किती कंप्लेंट्स केली, वकिलाच्या पण नोटीस आहे. अगर तुम्ही हा 25 जनवरी तक तुम्ही कारवाई नाही केली आहे लोकांवर, 26 जनवरीच्या दिवशी मी महापालिकाच्या आयुक्ताच्या घराच्या समोर अपोषण मध्ये बसणार आहे. अपोषण तर मान काय झाला ते जबाबदारी संपूर्ण महानगरपालिकाची राहील, माझी नाही. बच्चे लोग के लिए होटल खोल के दिया था, बैंक रस्ते नहीं चलना चाहिए. आज के बच्चे लोग को नौकरी नहीं है, उन काम धंधे पे लगाया था, ठीक है बैठ के हमारा कमाएंगे खाएंगे, परंतु इसका महापालिका ने गलत उत्तर दिया. उसका कारण ये मैंने महानगर पालिका से मांगनी किया 1 से 8 पर्यंत जितने बांधकाम है सब अनलीगल है. अनलीगल बांधकाम पर कार्रवाई करो आप. अगर मेरा होटल अनलीगल था तो बाकी लीगल है क्या? सबके ऊपर कार्रवाई होना चाहिए, ऐसी मेरी मांगनी है.